एक महत्त्वाची बातमी। कोस्टल रोडच्या बोगद्यात एका कारला आग लागलेली आहे आणि आगीत ही कार पूर्णपणे जळून खाक झाल्याचं समजतंय। जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी थेट कोस्टल रोडवरून आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सध्याची ही थेट दृश्य पाहायला मिळत आहे। पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहे। ही कार बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र कोस्टल रोडवर सध्या अनेक वाहनं अडकलेली आहे आणि त्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहे। अत्यंत मोठी अशी ही आग या कारला लागली होती। आगीचा भडका उडाला होता, त्यामुळे कोस्टल रोडमध्ये मोठ्या प्रमाणात धूरही पसरला होता। अशात नागरिक भयभीत झाले। सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न हे केले जात आहेत। धुरामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना श्वसनाचा त्रास झाल्याचं कळतंय। आगीची ही थोड्या वेळपूर्वीची दृश्य आणि आता अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेला आहे, त्याची ही दोन दृश्य समोर येत आहेत। मुंबईतून ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। कोस्टल रोडवर एका कारला भीषण आग लागली। कार जळून खाक झालेली आहे। अनेक गाड्या या ठिकाणी अडकून पडलेल्या आहे। आगीमुळे धुराचे लोट पसरलेले आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना त्रास होतोय, अशी ही माहिती मिळाली आहे। एका गाडीला बोगद्यात आग लागलेली आहे। अनेक गाड्या अडकून पडल्या। आगीमुळे धूर पसरलाय। नरिमन पॉइंटवरून कोस्टल रोडच्या दिशेने जाणारी वाहतूक यामुळे ठप्प झालेली आहे। या घटनेचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। थोड्या वेळापूर्वी जेव्हा वाहनाला आग लागली होती त्यावेळेचा हा दृश्य आणि त्यानंतर आता घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचलेले आहे, पोलीस पोहोचलेले आहेत, ती दृश्य। कोस्टल रोडच्या बोगद्यात ही दुर्घटना घडलेली आहे। एका कारला आग लागली। आग लागल्यानं मोठा गोंधळ उडालेला आहे। वाहतूक ठप्प झालेली आहे। शेकडो गाड्या या कोस्टल रोडवर अडकून पडल्याचं कळतंय। यात सध्या तरी कुणी जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही। मात्र या संदर्भातली अधिक चौकशी आता पोलीस करतात। भीषण अपघातामुळे कोस्टल रोडवरून धावणाऱ्या जवळपास 450 ते 500हून अधिक गाड्या या ठिकाणी अडकल्याचं बोललं जातंय। वाहनाला आग लागलेली आहे, त्यापासून सुरक्षित अंतरावर ही सगळी वाहनं आहे आणि त्या मागे मोठी रांग वाहनांची लागलेली पाहायला मिळते। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। थेट कोस्टल रोडवरून आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान हे आपल्यासोबत जोडले गेले आहे। भाग्यश्री, काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच आपण जर बघतोय तर प्रचंड मोठी वाहनांची रांग जी आहे ती लागली गेलेली पाहायला मिळते। खरं तर मी एक 5 मिनिटात कोस्टल रोड पर्यंत पोहोचीन, मात्र आता जर बघितलं तर प्रचंड ट्रॅफिक जे आहे ते कोस्टल रोडवर झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर मी म्हटलं तसं की वाहन मर्यादा ही सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। कारण आपण जर बघितलं तर कोस्टल रोडवर एक वरती बोर्ड लिहिलेले आहेत की 60 किलोमीटरच्या वरती तुम्ही गाडी जी आहे ती पळवू शकत नाही आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर वाहनं इतकी जोरात वेगाने येतात की ह्याला काही मर्यादा असणं अपेक्षित आहे। मात्र ही मर्यादा दिलेली असताना देखील वाहन चालक ती मर्यादा पाळताना पाहायला मिळत नाही। आता जर आपण बघितलं तर अचानकपणे त्या गाडीने जी आहे ती पेट घेतलेला पाहायला मिळाला। खरं तर वेगाने ज्या वेळेला गाडी येते आणि त्यावेळेला ती गरम झालेली असते। अचानक जेव्हा बोगद्यामध्ये ती शिरली तेव्हा ती गाडीने अचानक पेट घेतला आणि यामुळे आजूबाजूच्या गाड्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। अक्षरशः आतमध्ये श्वसनाचा त्रास झाला। काही वाहन चालक तर अक्षरशः गाड्या तिथेच टाकून ते पळून गेलेले पाहायला मिळाले आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर कुठेतरी खरं तर वेग मर्यादाच महत्त्वाची आहे आणि कोस्टल रोड जो तयार केलेला आहे तोच याच्यासाठी केला आहे की वाहतुकीपासून खरं तर सुटका मिळायला पाहिजे आणि आपण पटकन दादर ते टाउनपर्यंतचा जो एरिया आहे किंवा नरिमन पॉईंटचा जो एरिया आहे तो आपण पटकन पोहोचलं पाहिजे, यासाठीच खरं तर या कोस्टल रोडची निर्मिती आहे। मात्र अशा पद्धतीने जर वाहन मर्यादा नसेल वाहन वेगावर आणि जर मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने घटना सातत्याने घडत असतील तर हे अत्यंत गंभीर बाब आहे। खरं तर याआधी देखील आपण बघितलं की 15 दिवसापूर्वी देखील तिथे एक ॲक्सिडेंट झाला होता। याआधी देखील तिथे अनेक ॲक्सिडेंट झालेत कारण वाहनं येतात ती वेगात येतात आणि ताडकन आपण जर बघितलं तर टनेल जो केलेला आहे त्याच्या कठड्याला आदळलेली पाहायला मिळालेली आहेत। खरं तर एक लाईन जी आहे ती बसची आहे, बाकीच्या ज्या लाईन आहेत त्या गाड्यांसाठी केलेल्या आहेत। मात्र आपण जर बघितलं तर त्या बसच्या लाईनमधनं सुद्धा वाहनं प्रवास करताना पाहायला मिळतात। त्यामुळे जर मागून बेसच्या बसेस आल्या किंवा मोठ्या बसेस जर आल्या किंवा
ट्रॅव्हल बसेस आल्या तर त्यांच्यासाठी ती जी लाईन सोडले त्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये छोटी गाडी ज्या आहेत त्या प्रवास करताना पाहायला मिळतात. ही सगळे जे वाहनांचे नियम आहेत ते कोणी पाळायचे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने आता पुन्हा एकदा उपस्थित झालेला पाहायला मिळतोय. अगदी भाग्यश्री, थोड्या वेळ आधीची दृश्य आपण पाहिली, अग्निशमन दल पोहोचलेलं आहे आणि मला वाटतं आता आग विझवण्यात आलेली आहे तशी दृश्य समोर येत होती. त्यामुळे आता वाहतूक कोंडी किती वेळ या ठिकाणी राहील आणि पोलिसांकडून कशा सूचना सध्या करण्यात आलेल्या आहेत? नक्कीच आग विझवण्यात आलेली असली तरी एक त्या गोष्टीचा कूलिंग पॉईंट असतो. त्या कूलिंग पिरियडला तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागतं. एक साधारण 5 ते 10 मिनिटं जे आहे ते कूलिंग पिरियड तुम्हाला द्यावा लागतो. आणि ही गाडी आहे, अर्थात जर बिल्डिंगला आग लागली तर प्रत्येक गोष्टीचं घटनेचं कूलिंग पिरियड जो आहे तो वेगळा आहे. आता तुम्हाला ॲटलिस्ट इथे आग विझवलेली आहे, कूलिंग पिरियड झाल्यानंतर ती टोईंग केली जाईल गाडी आणि टोईंग करून घेऊन जातील. तोपर्यंत एक लाईन सुरू करतायत का ते बघणं महत्त्वाचं आहे, कारण पूर्णच्या पूर्ण सगळे लाईन जाम झालेले आहेत आणि ती गाडी पेटली आहे. त्याच्यामुळे तिथे देखील एक मोठ्या प्रमाणात धूर जो आहे तो जमा झालेला पाहायला मिळतोय. आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जो श्वसनाचा त्रास जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतं. अगदी भाग्यश्री, सध्या एक अंदाजे किती वाहनं या वाहतूक कोंडीत अडकलेली आहे अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे? मोठ्या प्रमाणात वाहनं जी आहेत ती वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहेत. मागे पूर्ण जर आपण बघितलं तर लाईन जी आहे ती लागलेली पाहायला मिळते या सगळ्यामध्ये. आणि मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्या अडकलेल्या आहेत. त्यामुळे आता बाजूने लाईन कशा पद्धतीने वळवतायत हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी भाग्यश्री, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती सध्या आपण प्रेक्षकांना दाखवू शकतात का? आजूबाजूला सध्या काय परिस्थिती आहे? किती वाहनं सध्या या ठिकाणी अडकलेली पाहायला मिळतात? नक्कीच खरं तर माझ्या आजूबाजूला परिस्थिती म्हणजे मी अजूनही पोहोचलेली नाही आहे. मी खरं तर आता आपण बघतोय की मी सीलिंग पकडलेलं आहे आणि मी आता पोहोचते त्या दिशेने. पण आता जर एकंदरीत जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात वेस्टर्नला देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. आपण खरं तर दुसऱ्या एका बातमीसाठी कव्हरेज करायला गेलेलो होतो आणि तिथनं येताना प्रचंड मोठ्या प्रमाणात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला प्रचंड मोठ्या प्रमाणात कोंडी होती. त्यामुळे आपण तिथे पोहोचू शकलो नाही. त्यामुळे हे जे काही रस्ते केलेत मुळात म्हणजे जो प्रश्न खरं तर उपमहापौरांनी देखील केलेला 2 दिवसापूर्वी आपल्याला पाहायला मिळाला होता की एवढे मोठे रस्ते केले त्याचा फायदा काय? जर वाहतूक कोंडीतनं माणसांची सुटका होत नसेल तर याचा फायदा काय? कारण आता तिथे घटना घडलेली आहे आणि मी तिथे पोहोचू शकत नाही आणि त्याचं कारण म्हणजेच वाहतूक कोंडी आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी होती. त्यातनं बाहेर पडेपर्यंतच मला जवळपास 1 ते 1.5 तास गेलाय आणि आता मी तिथनं आपल्या स्पॉटला निघालेली आहे. मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर जो महत्त्वाचा मुद्दा आहे वाहतूक कोंडीचा, वेग मर्यादेचा, वाहतूक नियमांचा, हे वाहतूक नियम कोण पाळणार असा एक प्रश्न जो आहे तो सातत्याने विचारला जाताना पाहायला मिळतोय. अगदी भाग्यश्री, आपण जर पाहिलं तर तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्यालाच धरून हा प्रश्न. सरकारने कोस्टल रोड बांधलेले आहे, सरकारने अनेक महामार्ग बांधलेले आहे. मात्र ह्या महामार्गावर सुरक्षा देताना हा केवळ सरकारचाच कर्तव्य आहे असं म्हणून चालत नाही, तर वाहन चालकांनीही अनेकदा चुकीचं वर्तणूक केल्याचं दिसून येतं. अनेकदा वाहतुकीचं नियमांचं पालन केलं जात नाही आणि बेदरकारपणे वाहनं चालवली जातात. त्यामुळे कुठेतरी नागरिकांची ही मोठी कर्तव्य आहे जे आपण पाळणं, जे आपण निभावणं गरजेचं आहे. नक्कीच आपण ही कर्तव्य निभावणं गरजेचं आहेच. याचं कारण जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जी वाहतूक कोंडी आहे ती मोठ्या प्रमाणात असते आणि या सगळ्या वाहतूक कोंडीला बगल देण्यासाठीच तर खरं तर हे सगळे रोड कन्स्ट्रक्शन केलेले आहेत. आता बरेच रोड जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण देखील केलेले आहेत असं सांगितलं जातं. याचबरोबर मोठे मोठे ब्रिजेसचं कामं सुरू आहेत. मात्र हे सगळं कुठेतरी अपुरं आहे. कारण आपण जर एक गोष्ट बघितली तर हे गोष्ट अगदी निदर्शनास आणण्यासारखी आहे की प्रत्येक घरामध्ये 3-3, 4-4 जर गाड्या झाल्यात तर ह्या गाड्या जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा नेमकी काय परिस्थिती होते, ही परिस्थिती खरं तर अगदी भाग्यश्री, त्यामुळे कुठेतरी दोन्हीकडून ही जबाबदारी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला थोडंसं थांबवते. सध्या ही 2 दृश्य आपल्या समोर येत आहे. थोड्या वेळ आधीची ही दृश्य जेव्हा गाडीला आग लागली होती आणि आगीचे लोट
हे उठत होते गाडीतून आणि त्यानंतर आता अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं। आग विझवण्यात आलेली आहे। सध्या आग पूर्णपणे विझल्याचं पाहायला मिळतंय, मात्र तरीही परिसरात धूर पसरलेला आहे। त्यामुळे जसं आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री यांनी सांगितलं त्याप्रमाणे थोडा वेळ कूलिंग पिरियड हा असतो, त्यामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते। ही दोन दृश्य आहे थोड्या वेळपूर्वीची, जेव्हा या गाडीला आग लागली होती आणि मागे काही अंतरावर वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली होती आणि आता अग्निशमन दल पोहोचल्यानंतर आग विझवल्यानंतरची ही दृश्य आहे। अग्निशमन दलानं आग ही पूर्णपणे विझवलेली आहे, आग आटोक्यात आणलेली आहे। थोड्याच वेळात ही अपघातग्रस्त गाडी या ठिकाणून काढली जाईल, मात्र तोपर्यंत वाहतूक कोंडीचा त्रास हा मागे अडकलेल्या नागरिकांना सहन करावा लागणार आहे।